भूगोल, नदी व जलसिंचन. नर्मदा नदी सातपुडामध्ये अमरकंटक येथे उगम. पश्चिम वाहिनी नदी आहे, फक्त 54 किलोमीटर भारतात आहे, तेही नंदुरबारच्या तिथे. नर्मलोग देवाचे उदो उदो करतात. नर्मदा, देवगंगा, उदाई. देवगंगा व उदाई दोनच आहेत. नर्मदा, देवगंगा, उदाई. त्यानंतर तापी नदी उत्तरेकडून मिळणार आहे. तापी नदी मुलताईमध्ये उगम आहे, मध्य प्रदेश. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी महाराष्ट्राची 208 किलोमीटर आहे. उत्तरेकडून अरुणामाई, नागमोर, धरती. अरुणावती, गोमाई, नाग, मोर व चंद्रभागा ह्या 3 एवढ्या नद्या आहेत उत्तरेकडून. खालून गिरणा झऱ्याची बुराई पाहण्यासाठी अंजनी शिवासोबत वाघावर बोर खात येते. गिरणा, पांझरा, बुराई, अंजनी, बोरी, वाघूर, शिवा, नळगंगा व मोरणा नदी. तापी नदीची नळगंगा, मोरणा व चंद्रभागा. अरुणामाई, नागमोर, धरती. गिरणा झऱ्याची बुराई पाहण्यास अंजनी शिवासोबत वाघावर बोर खात येते. त्यानंतर पूर्णा नदी गाविलगड टेकड्यात उगम. गाविलगड, पूर्णा महाराष्ट्राचीच आहे. गाविलगड टेकड्यात अमरावतीच्या तिथं. नंदा चंद्रावर बसून भूल न देता पांडवास जन्म देते. उत्तरेकडील नंद, चंद्रभागा, भुलेश्वरी, पांडव, आस नदी, वान नदी. नंदा चंद्रावर बसून भूल न देता पांडवास जन्म देते. दक्षिणेकडून उमाचेमन, काटेरी गंगा. उमा, मन, उमा नदी, मन नदी, काटेपूर्णा नदी व गंगा. गंगा कोणत्या तर सर्व गंगा. काटेरी गंगा म्हणजे 4 गंगा आहेत. कोणत्या? नळगंगा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, बाणगंगा. उमाचेमन, काटेरी गंगा. त्यानंतर गोदावरी त्र्यंबकेश्वर नाशिकमधील उगम. सर्वात मोठी नदी आहे. 668 किलोमीटर, 1,53,000 किलोमीटरचे क्षेत्र आहे. सिंधू उत्तरेकडील नद्या. इंद्रांनी शिवाचे प्राण वाचवण्यासाठी पूर्णेला दक्षिणेकडे दवा घेऊन पाठवले. इंद्रांनी म्हणजे इंद्रायणी, शिवना, प्राणहिता, दक्षिण पूर्णा व कादवा. दक्षिणेकडील सिंधूची मांजर दारावर मुळा बोर खात बसली. सिंधू, सिंदफणा, मांजरा, दारणा, मुळा व बोर नदी. भीमाजी भीमाशंकर येथे उगम. 451 किलोमीटर. सीना घोड्यावर बसून काकडी खात येते. सीना नदी, घोड नदी, कुकडी नदी. दक्षिणेकडील भामा नीराला वेळ पाहून इंद्रायणीच्या मुळाचा मान घ्यायला आली. भामा नदी, नीरा नदी, वेळ नदी, इंद्रायणी नदी. इंद्रायणी ही गोदावरीची सुद्धा आहे. इंद्रायणी नदी. मुळा मुठा नदी, मान म्हणजे मान नदी. कृष्णा महाबळेश्वरमध्ये उगम. 282 किलोमीटर, 28,000 क्षेत्र. उत्तरेकडील यशोदेच्या नंदलाला आग्रह करून गाण्याचा एरळा लावला. नंदला नदी, आग्रणी नदी व एराळा नदी. सर्व दूध बॅगचे नाव दक्षिणेकडील कृष्णा, वारणा, कोयना, प्रभा, दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा. 3 गंगा कृष्णाच्या आहेत. दूधगंगा दुधाचं नाव, वेदगंगा दुधाचं, पंचगंगा दुधाचंच. बाकी सगळं नळ, ज्ञान, विश्व, बाण ह्या बाकीच्या गंगा पूर्णाच्या आहेत. पैनगंगा अजिटात उगम. बुलढाणामध्ये महाराष्ट्रातच उगम आहे पैनगंगाचा. उत्तरेकडे सर्वात मोठी नदी आहे, 876 किलोमीटर, विदर्भातील. पैन अरण्यात जाऊन वाघाचा खून पुसायचा नाही. पैनगंगा. अरण्यात अराणा नदी, वाघाडी नदी, खुनी नदी, पूस नदी आणि दक्षिणेला कायदू नदी. महाराष्ट्रात 495 किलोमीटर आहे पैनगंगा.
वर्धा नदी बैतूल जिल्ह्यातील मुलताईमध्ये उगम. वर्धा सर्वात मोठी आहे दक्षिण वाहिनी नदी 455 किलोमीटर. उत्तरेकडील नंदा लोकांच्या गर्दा पाहून लय बोर होते म्हणून कार. नंदा, नंद नदी, वर्धा नदी, लई म्हणजे इरई नदी, बोर नदी व कार नदी. राबी पैनी, रामगंगा, बेळवळा, पैनगंगा व निरगुडा. वर्धा नदीची निरगुडा, रामगंगा, बेळगंगा, पैनगंगा. वैनगंगा आहे सिवनी मध्य प्रदेश सातपुडा. बैतूलमधील मुलताई वर्धामध्ये, वैनगंगा सिवनी मध्य प्रदेश सातपुडा. पूर्व वाहिनी गाढवी, पूर्व म्हणजे इकडलं गडचिरोलीकडलं. गाढवी वाघाकडे चूलबंद म्हणून चैन वैन झाली. गाढवी नदी, वाघ नदी, चूलबंद नदी, चैन नदी, चैन वैन म्हणजे वैनगंगा नदी इत्यादी. नागाने मुलाच्या पाठीवर का हाणले? मूल अंधारी येऊन पडले. नागाने म्हणजे नाग नदी जी की नागपूरमधली आहे. मुलाच्या म्हणजे मूल नदी, पाठीवर म्हणजे पठारी नदी, कहाणले म्हणजे कहनले नदी, अंधारी नदी. नदीचा संगम वर्धा वर्धा वैनगंगा चपराळा येथे, वैन चपराळा. गोदावरी इंद्रावती सोमनूरमध्ये, गोदावरी प्राणहिता सिरोंचामध्ये, पैनगंगा वर्धा वर्धा वडामध्ये, तापी पूर्णा चांगदेव, कृष्णा भीमा कुरगुड्डी, भीमा गुड्डी, कृष्णा कोयना कराड, एरळा भिलवडी, वारणा हिरापुरे, पंचगंगा नरसोबाचीवाडी, दूधगंगा दंतवाडा. पाणीसाठा महाराष्ट्रामध्ये विहीर आहे तर भारतात कूपनलिका म्हणजे बोर घेतले जातात जास्त करून. महाराष्ट्रात विहीर 55%, कालवे 22%, तलाव 14%, उपसा 8%. विहीर अहमदनगरमध्ये सर्वात जास्त. कालवे पश्चिम महाराष्ट्रात कालवे आहेत जे की सिमेंटचं असतं बारामतीच्या साईडला. तलाव भंडारा म्हणजे विदर्भात तलाव आहेत भंडारा. तर उपसा कोल्हापूरमध्ये आहे. तलाव कोणकोणत्या ठिकाणी तलाव आहेत? रत्नागिरीमध्ये फळभाज्यांचे नाव आहेत, सोलापूरमध्ये अंकांचे नाव आहे, सातारा म्हातारा, रायगड रायांचा हुकुम. तालुके कोणते कोणते? 7 कोयना इथा, ठाणे में अकेला डरा. 8 नवीन निर्माण झालेले जिल्हे सिंधुदुर्ग, जालना, गोंदिया, पालघर. सिंधुदुर्ग नवीन आहे, जालना नवीन आहे, गोंदिया नवीन आहे, पालघर नवीन आहे. यामध्ये अपवाद वर्धा व उस्मानाबाद. सांग चांगली तूर कितीला? 10 रुपये. 10 सांग चांगली तूर किती रुपयाला? 10 रुपये. 12 कोले 12 गडावर गडचिरोली. 13 बुलढाणा. 14 प्रशासकीय प्रमुख विभाग पुणे, नागपूर, अमरावती, अहमदनगर. पुणे, नागपूर, अमरावती, अहमदनगर. 15 जराचना जळगाव, रायगड, जराचना खाऊ दे. 16 यवतमाळ व नांदाय, नंदुरबार. जिल्हा निर्मितीक्रम रत्ना और उस्मान, चंद्र, मुंबई, धुळी, ताकेला डारा, परत ठाण्यात. 1 मे 81, 82 पहिले 2, मुंबई 90, नंतर 98, 99, ठाणे 1 ऑगस्ट 2014. 1 मे 16 ऑगस्ट 82, 26 ऑगस्ट 82, 4 ऑक्टोबर 90, 1 जुलै 98, 1 मे 99, 1 ऑगस्ट 2014. कोकणातील नद्यांचा क्रम, खाड्यांचा क्रम. पालघरमध्ये 10 दात वसईचे, रायगड धर रोहिंग्या राजाचा बाण, रत्नागिरी दाभोळची जय विजय, तेरेखोल सिंधुदुर्ग. 10 डहाणूची दात वैतरणा, वसई उल्हास नदी, काळवो भतासा त्यांच्या नदी आहेत. वैतरणाच्या सूर्या, पांजाळ, तानसा. धर पातळगंगा, रोहिंग्या कुंडली नदी, बाण सावित्री नदी. रत्नागिरी मधील दाभोळची विशिष्टी नदी, जय शास्त्री नदी, विजय शुक नदी, तेरेखोल नदी. त्यानंतर देवगडावर आचरा नदी, कार्ली नदी. घाट सह्याद्री, LTC, मोब, दिखा, काफा, लिमगार, थळघाट,
चंदपुरी, बोरघाट, माळशेजघाट, दिवेघाट, खंबाटकी, कुंभारली, आंबा, फोंडा, आंबोली. याच्यानंतर मध्ये काफामध्ये हनुमंते, कोल्हापूर, लिंगघाट, नाशिक, धुळे, थळघाट, मुंबई, नाशिक, चंद्रपुरी, नाशिक, पुणे, बोरघाट, पुणे, मुंबई, माळशेजघाट, अहमदनगर, कल्याण, दिवेघाट, पुणे, बारामती, खंबाटकी घाट, पुणे, सातारा, कंभारली, कराड, चिपळूण, आंबा घाट, कोल्हापूर, रत्नागिरी, फोंडा घाट, कोल्हापूर, पणजी, आंबोली, बेळगाव, सावंतवाडी. शिखरे, कसामी हसतो अस्तव्यस्त, राजासिंह, त्र्यंबकरत्न, तोवर, चिखलात प्रहार करण. कळसुबाई, स्वाल्हेर, महाबळेश्वर, भीमाशंकर यामध्ये हसतो अस्तव्यस्त, राजासिंह, त्र्यंबकरत्न, तोवेर, चिखलात प्रहार करण. 10, चिखलात 11, रत्न 12, मी 14, 15, 16. आदिवासी जमाती नंदुरबार वगैरे, भिल्लमावाची, अमरावती, कोरकू, नागपूर, भंडारा, गोंदिया, हलबा, गौंड, त्यानंतर गडचिरोली, यवतमाळ, अंधपारधी, सह्याद्रीमध्ये ठाकर, महादेव, कोळी, कातकरी, कोकणा, वारली, वारली, ठाणे, कोकणा, ठाणे. पुळणी, उडाला, जुहूवरून दादा, गिरगाव, अलिबागेत, जलजिरा, पिळून, उलाडा, ठाणे, जुहू, दादा, गिरगाव, मुंबई, अलिबागेत, जलजिरा, श्रीवर्धन, रायगड, गणपतीला, हार, गुलाल, गणपतीपुळे, हरला व गुलाल, रत्नागिरी, कारली, भोळ्या, उभ्या, माळ, रानात, सिंधुदुर्ग, झरे, देव, जळगाव, सगळे देव, जळगाव, दारावर, धूळ, पालीचे दात, कोकणे धुतले, गणेश, पालघर, वज्रेश्वरी, अकोलेली, ठाणे, भिवंडी, शहा, मुंबई, राया, उणे, सर्व वडे पाहिजे, रायगड, राजा, रत्नागिरी, उनकेश्वर, वणी, यवतमाळ, धरणी, उजनी, भीमा, इसापूर, पैनगंगा, एलदरी, पूर्णा, दक्षिण पूर्णा, गोवे, हिसा, पैन, एल, पूर्णवे, हिंगोली, गोवे, गोसी, वैनगंगा, पानशेत, आंबी, इटियाडोह, गाढवी, मोडक सागर, वैतरणा, राधानगरी, भोगावती, कान्हेरी, वेण्णा, सायंखेड, खुनी, घोडनदी, घोड, विसापूर, हंगणती. खनिजे, मॅग्नीज, नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग 40% मॅग्नीज आहे. लोह खनिज 20%, नागपूर विभाग व सिंधुकड. बॉक्साईट कोकणामध्ये 21%, चुनखडी, रुसलेल तोंड, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर. डोलोमाईट, रत्नागिरी, यवतमाळ, नागपूर. तांबे, तार, चंद्रपूर, नागपूर. दगडी कोळसा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर. क्रोमाइट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया. कायनाइट, नाईट, अंधारा, भंडारा. टंगस्टन, गॅलेलियम, टांगतानाग, नागपूर, टांगतानाग, नागपूर. व्हॅनेडियम, यम, डरादिया, भंडारा, दिया, गोंदिया. ॲस्बेस्टॉस, अहमदनगर. क्वार्जाईट, भंडारा. क्लेराईट, चंद्र. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प क्षमतेनुसार. बल्लारपूर, दुर्बुल, तुर्बे, कुऱ्हाडीच्या एका फटक्यात उरण दाडातून फेकेल, खापर, तोंड्या, चोरशिलगा, पारस. चंद्रपूर, दुर्बलपूर, तुर्भे, बंबई, कुऱ्हाडीचे, नागपूर, एकलहरी, नाशिक, फटक्यात बीड, परळी, बीड. उरण, रायगड, दहाडू, ठाणे, फेकील, भुसावळ, खापरतोंड्या, नागपूर, चोर, ठाणे, पारस, अकोला. अनुसूचित जाती उत्तरेकडे नंदुरबारकडे जास्त आहे, दक्षिणकडे कमी जमाती, वर जास्त जमाती, खाली कमी. सिंधुदुर्गमध्ये नाही, नाशिकमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या, नंदुरबारमध्ये जमाती सर्वात जास्त, सांगलीमध्ये सर्वात कमी. अक्षरवृत्त, रेखावृत्त 8, 37, 68, 97, 8, 37, 68, 97, 4, 6, 7, 25. 8, 37, 68, 97, 29, 29चा फरक. अक्षरवृत्त उत्तर, रेखावृत्त पूर्व. 15, 22, 72, 80, 15, 22, महाराष्ट्राचं 15, 22, 72, 80, 15, 4, 22, 6, 72, 36, 80, 54. 7 व 8चा फरक. अक्षरवृत्त म्हणजे आडव्या लाईनी, अशांतर 68, 97 अक्षरवृत्त. रेखावृत्त 8, 37 उत्तर.
रेखावृत्त पूर्वमध्ये येतो. पूर्व म्हणजे रेखावृत्त अशा उभ्या लाईनी, रेखावृत्त म्हणजे अशा लाईनी 72, 80 व अक्षावृत्त आडव्या लाईनीचं 25, 15. 15, 22, 15, 22 हे अक्षावृत्त, हे रेखावृत्त. अक्षावृत्त, रेखावृत्त 15, 22, 72, 80. रोड नंबर डावीकडे 1, उजवीकडे 1, डावीकडे जास्त वाढत जातो. अरुणाचल प्रदेशकडून केरळकडे जास्त. 3, 160, 4, 48, 6, 53. 6, 53 सर्वात महत्त्वाचं आहे. आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा 53, सर्वात जास्त लांबीचा 53. 7, 44, 8, 48, 9, 65, 17, 66, 50, 60, 211, 52, 222, 61, 13, 52, 16, 63, 69, 47. आता जलसिंचन सर्वात लहान 4 कळमलोळी, सर्वात लहान 7 किलोमीटरचा. जलसिंचन तुलतुली गडचिरोली, गड तुलतुली, मांजरा उस्मानाबाद, उंबरे अनेर धुळे, घोडझरी वर्धा, खिंडवराज्य रोहतांग खिंड हिमाचल, हिमातांग, लिपुलेख खिंड उत्तर लिपू, जोलिपला सिक्कीम, जेल सिक्काचोरला जेल, अरुणाचल प्रदेश बोमदिला अरुणाचल प्रदेश बोमदी. भारतामध्ये सर्वाधिक सागरी लाटापासून ऊर्जा निर्मिती क्षमता खंबातचे आखात म्हणजे गुजरातचे आहे. सर्वात जास्त ऊर्जा निर्मिती क्षमता. बनिहाल खिंड जम्मू श्रीनगर, बनिहाल आहे जम्मू श्रीनगर, बनिहाल खिंड. मालदीव मिनिकॉय 8 डिग्री, लक्षद्वीप मिनिकॉय 9 डिग्री, छोटा अंदमान निकोबार 10 डिग्री. जसं जसं वर जाऊ तसे वाढत जाते, खाली कमी होते अक्षावृत्त. महाराष्ट्रातील नगरपालिका 28 इचलकरंजी 2022ला. अभयारण्य संख्या, क्षेत्रफळ सर्वात जास्त महाराष्ट्र. पावसाळा आंबोलीमध्ये 745 सेंटीमीटर सर्वात जास्त. महाबळेश्वर 589, गगनबावडा माथेरान. अंबोली महाबळेश्वर गगनबावडा माथेरान. अभयारण्य सागरेश्वर सांगली येथे आहे. नागझिरा गोंदिया येथे आहे. भामरागड गडचिरोली. तेडशी रामलिंग घाट उस्मानाबाद औरंगाबाद असंही म्हणतात. पालघर सर्वात जास्त पाऊस पडतो. सोलापूरमध्ये कमी पाऊस पडतो त्या एरियामध्ये. सोलापूरमध्ये कमी सह्याद्रीमुळे, तर पालघरमध्ये सर्वात जास्त. सिंधुदुर्गमध्ये सर्वात जास्त पाऊस आहे. आंबोली वगैरे, महाबळेश्वर, सातारा. मायनी तलाव सातारा येथे येतो.